नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही जी तुम्ही गाडी बघता ही आहे टाटा सिएरा .EV, जी की इलेक्ट्रिकमध्ये आत्ताच भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सने लॉन्च केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी टाटा सिएरा EV इलेक्ट्रिकमध्ये या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत मराठीमध्ये। जे की गाडीमध्ये बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली, कोणकोणते मॉडर्न फीचर जे तुम्हाला टाटा सिएरामध्ये बघायला मिळतात, त्याचबरोबर गाडीची रेंज किती असणार आहे, बॅटरी ऑप्शन कोणकोणते दिलेले, मोटर कोणती यूज करण्यात आलेली, आणि फर्स्ट इन सेगमेंट कोणकोणते फ्युचरिस्टिक फीचर जे आहेत ते मॉडर्न डिझाईन जे तुम्हाला टाटा सिएरा इलेक्ट्रिकमध्ये बघायला मिळतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल माहिती जे ते मराठीमध्ये टाटा सिएराची बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असला तर नक्की लाईक करत चला, आणि या टाटा सिएरा इलेक्ट्रिक या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा। तर चला तर मग म्हणजे आजचा हा व्हिडिओ जो तो आपण चालू करूया। त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद शॉ टाटा शोरूम, शंकर शेट रोड, पुणे या शोरूमचं, की त्यांनी आपल्याला ही गाडी जी ते रिव्ह्यू करण्यासाठी दिली। जर तुम्हाला टाटा कंपनीची, टाटा मोटर्सची कुठली जरी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही शॉ टाटा शोरूम, शंकर शेट रोड, पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता। आणि शॉ टाटा यांचं जे शोरूम बघितलं तर बावधन या ठिकाणी सुद्धा आहे, आणि इथे पुण्यामध्ये शंकर शेट रोडला सुद्धा आहे। तर शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन, डिटेल माहिती जे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्की बघायला। तर तुम्हाला ह्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल, तुम्हाला शॉ टाटा मोटर्स, शंकर शेट रोड, पुणे या शोरूमला नक्की भेट द्या, गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्या, गाडी बघा कशी आहे ती। आणि ही जी टाटा सिएरा EV इलेक्ट्रिक गाडी, हे जे वेरियंट आहे ना, हे टॉप वेरियंट आहे, जे की ऑल व्हील ड्राईव्ह सोबत येतं, जे की क्वाड व्हील ड्राईव्ह असं देखील म्हणतो आपण। आणि यामध्ये बॅटरी पॅक जो येईल तर 75 किलोवॅट बॅटरी पॅक जो तो देण्यात आलेला आहे। एक एक करून आपण सर्व डिटेल माहिती बघणार आहोत। चला तर मंडळी आता हा व्हिडिओ जो आपण चालू करूया। तर मित्रांनो, टाटा सिएरा .EV ही जी इलेक्ट्रिक गाडी, हे जे आपल्या सोबत जे व्हिडिओमध्ये वेरियंट आहे ना, हे टॉप वेरियंट आहे, जे की क्वाड व्हील ड्राईव्ह सोबत येतं। आणि यामध्ये वेरियंट बघितलं तर प्युअर एस, ॲडव्हेंचर, एम्पावर्ड ए आणि एम्पायर ए क्वाड व्हील ड्राईव्ह, जे की ऑल व्हील ड्राईव्ह सोबत येतं। हे जे टॉप वेरियंट आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं। आणि फ्रंटने आपण चालू करूया। फ्रंटला जर तुम्ही इथे बघितलं तर टाटाचा लोगो तुम्हाला बघायला मिळतो, सिएरा .EVची बॅजिंग जे तुम्हाला इथे बघायला मिळते। आणि ही जी DRL आहे ना, कनेक्टिंग DRL जे ते LED मध्ये तुम्हाला बघायला, ते दिसायला सिएराचे EV ही जी गाडी ह्या लुकला देखील खूप चांगलं दिसतं, आणि गाडी दिसायला सुद्धा सुंदर आहे। आणि सिएरा म्हटलं तर एक लिजंड गाडी तुम्हाला देखील माहिती असेल। त्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथे जो स्किड प्लेट जी आहे ते बघितलं तर सिल्वर फिनिशमध्ये तुम्हाला बघायला मिळतं। आणि सेन्सर जर बघितलं तर इथे 1, 2, 3, 4 आणि इकडे साईडला 5 आणि इकडे 6, टोटल 6 सेन्सर तुम्हाला फ्रंटला मिळून जातात। त्याचबरोबर ॲडॅस लेवल 2चे फीचर्स सुद्धा गाडीमध्ये दिलेले, इथे रडार तुम्ही बघू शकता। आणि इथे 360 डिग्री कॅमेरा जो होतो तुम्हाला इथे फ्रंटला मिळून जातो, जे की या गाडीमध्ये सिएरा .EV मध्ये जर बघितलं तर हा कॅमेरा जो फ्रंट आणि रिअरचा दिलेला आहे, 540 डिग्री व्ह्यू जो तो तुम्ही आतमध्ये स्क्रीनवरती बघू शकता, आणि ट्रान्सपरंट व्हेकल सुद्धा बघू शकता। असे बरेचसे फीचर तुम्हाला बघायला मिळतात। हेडलॅम्प जे आहेत ते बूस्टर हेडलॅम्प जे तुम्हाला दोन्ही साईडला इथे मिळून जातात, आणि खाली फॉग लॅम्प देखील लावण्यासाठी जागा दिलेली आहे। आणि फ्रंटचा सिएरा .EVचा लुक जर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर इकडे साईडने आल्यानंतर फ्रंटला जे टायर आहेत ना, हे टॉप वेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथे 19 इंचचे अलॉय व्हील मिळून जातात। आणि हे अलॉय व्हीलचं डिझाईन जे ते देखील नक्कीच चांगलं आहे। MRF कंपनीचे टायर दिलेले आहे। त्याचबरोबर फ्रंटला डिस्क ब्रेक दिलेला आहे, आणि रिअरला सुद्धा डिस्क ब्रेक दोन्ही साईडला देण्यात आलेला आहे। आणि टॉप वेरियंट असणारे ऑल व्हील ड्राईव्ह। त्यासोबत मंडळी ORVM जे आहे ते तुम्हाला ऑटो फोल्डेबल मिळून जातात, आणि ब्लाइंड व्ह्यू स्पॉटचं फीचर, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं। इथे सुद्धा कॅमेरा देण्यात आलेला आहे, आणि या साईडला इथे सुद्धा तुम्हाला सेन्सर जो तो बघायला मिळून जातो। इथे फ्रंटला तुम्हाला या सिएरा .EV टॉप एंड व्हेरियंटमध्ये तुम्हाला फ्रंट मिळून जातो। इथे तुम्ही गाडीचं जे चार्जर वगैरे जे ते तुम्ही इथे ठेवू शकता, आणि इथं एवढा स्पेस जो तुम्हाला फ्रंटला सिएरा EV मध्ये दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे ORVM मध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर इथे या साईडला मिळून जातात। टाटा .EVची बॅजिंग तुम्हाला इथे देण्यात आलेली, आणि इथे क्लायडिंग जर बघितलं तर ब्लॅक फिनिशमध्ये करण्यात आलेली, ती देखील दिसायला चांगला दिसतं। आणि हा कलर जो येतो एकदम चांगला आहे, मला पर्सनली हा कलर खूप चांगला वाटतो सिएरा EV मध्ये। त्याचबरोबर फ्लड डोअर हँडल्स मला इथे मिळून जातात। त्यासोबत इथे मागचा लुक साईडने जो तो तुम्ही अशा प्रकारे साईडचा लुक सिएराचा बघू शकता, अशा प्रकारे आहे। पाठीमागचे 19 इंचेसचे टायर जे तुम्हाला मिळून जातात। फ्रंट आणि रिअरला डिस्क ब्रेक दोन्ही साईडला दिले, आणि ते ड्युअल टर्न कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळून जातं। हाय कलर आणि ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला साईड प्रोफाईल मिळून जाते। रूफ रेल देण्यात आलेला शार्क फ्री अँटेना जो तुम्हाला इथे मिळून जातो। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे क्वाड व्हील ड्राईव्हची बॅजिंग तुम्हाला मिळून जाते। या गाडीमध्ये हे ऑल व्हील ड्राईव्ह वेरियंट असल्यामुळे तुम्हाला फ्रंटला सुद्धा मोटर देण्यात आलेली आहे, जे की हाय परफॉर्मन्स इंडक्शन मोटर फ्रंटला दिलेली आहे। आणि पाठीमागे परमनंट मॅग्नस सिंक्रोनस मोटर जी येते, PMS मोटर जी येते रिअरला
देण्यात आलेली आहे. बरोबर मंडळी, Sierra.ev ही जी गाडी जी की ऑल व्हील ड्राईव्ह व्हेरियंट आहे, यामध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचं ऑप्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बॅटरी पॅक जर बघितलं तर 2 बॅटरी पॅक तुम्हाला इथे बघायला मिळतात, जे की 63 किलोवॅट आणि 75 किलोवॅट असे 2 बॅटरी पॅक जे ते कंपनी दिलेले. हे जे व्हेरियंट आहे यामध्ये 75 किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आलेलं आहे. आणि चार्जिंग ऑप्शन जर बघितलं तर CCS2 फास्ट चार्जिंग सपोर्ट करतं. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, इथे चार्जिंग करण्यासाठी जे इथे तुम्ही अशा प्रकारे इथनं गाडीची बॅटरी जे ते चार्ज करू शकता. जर तुम्ही DC फास्ट चार्जरने गाडी चार्ज केली 120 किलोवॅट चार्जरने, तर 0 ते 80% चार्ज गाडीची बॅटरी जी होते ती ऑलमोस्ट 26 मिनिटामध्ये होते. त्याचबरोबर 7.2 किलोवॅट AC वॉल चार्जरने जर गाडीची बॅटरी चार्ज केली तर 10 तास 50 मिनिटं इतका वेळ त्या 75 किलोवॅट बॅटरी पॅकला लागतो. आणि इथे जर बघितलं तर चार्जर जे आहे ना, चार्जरचं जे गन आहे इथे एक इल्युमिनेशन लाईट दिलेली, जे की तुम्ही गाडीची बॅटरी चार्ज करत असताना ब्लू, येलो, ग्रीन असे लाईट जे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ते देखील एक चांगलं दिसतं आणि आपल्याला समजून जातं की गाडीची बॅटरी जी आहे फुल चार्ज झालेली आहे का नाही. त्यानंतर मित्रांनो, मागचा जो Sierraचा लुक आहे तो देखील मला खूप चांगला वाटतो आणि एक मॉडर्न गाडी जी ते Sierra तुम्हाला बघायला मिळते. पाठीमागने गाडी जी ते दिसायला अशी आहे. इथे तुम्हाला वायपर मिळून जातो, जो की हिडन वायपर आहे. रिअर वायपर, वॉशर, डिफॉगर असं जे ते सगळं मिळून जातं. इथे तुम्हाला शार्क फिन अँटीना आहे, स्पॉयलर तुम्हाला इथे मिळून जातो. त्याचबरोबर कनेक्टिंग टेल लॅम्प जे ते तुम्हाला LED मध्ये इथे मिळून जातात. इंडिकेटर जे ते LED मध्ये आहे आणि सिक्वेन्शियल तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. टाटाचा लोगो इथे आहे. Sierra.ev ची बॅजिंग तुम्हाला इथे बघायला मिळेल. बंपर जो तुम्हाला ड्युअल टोन कलरमध्ये मिळतो आणि इथे रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा 1, 2, 3, 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर पाठीमागच्या साईडला दिले. इथे तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट जे ते गाडी पासिंग झाली तर तुम्ही इथे लावू शकता. त्यासोबतच इथे कॅमेरा बघितला ना, तर तो कॅमेरा जो होतो इथे खालच्या साईडला इथे दिलेला, जो की रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतं. आणि हा जो टेलगेट आहे ना, हा टॉप एंड ऑल व्हील ड्राईव्ह व्हेरियंटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकली मिळतो, जो की तुम्ही इथे बघू शकता. इथे एक स्विच दिलेलं आहे, ते जर तुम्ही प्रेस केलं तर ऑटोमॅटिकली जे येते टेलगेट जे तो ओपन होतो अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे टेलगेट ओपन केल्यानंतर तुम्हाला बूट स्पेस जो आहे ना, तो 622 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो आणि पार्शल ट्रे देखील दिलेला आहे. या ऑल व्हील ड्राईव्ह टॉप एंड व्हेरियंटमध्ये Sierra.ev मध्ये टायर पंक्चर किट जे ते तुम्हाला इथे मिळून जातं. स्पेअर व्हील कुठलाही मिळत नाही. आणि एवढा स्पेस जो तो तुम्ही आतमध्ये बघू शकता, एवढा स्पेस तुम्हाला आतमध्ये Sierra.ev या गाडीमध्ये पाठीमागे बूट स्पेस मिळून जातो, तर की तुम्ही भरपूर तुमचं लगेच सामान, बॅग वगैरे जे ते इथे ठेवू शकता. आणि मागचं जे सीट आहे ना, ते 60-40 स्प्लिटच्या रेशोमध्ये तुम्ही फोल्ड देखील करू शकता. आणि हेडरेस्ट जे ते तुम्हाला तिन्ही पण हेडरेस्ट ॲडजस्टेबल बघायला मिळून जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे लॅम्प देखील देण्यात आलेलं आहे. हे एक सेफ्टी सोल्युशन चांगलं आहे आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही सामान वगैरे ठेवताना इथे लॅम्प देखील चांगली गोष्ट आहे. आणि इथे सुद्धा फिनिश जी टेक्स्चर जे आहे ना, ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे. आणि बूट बंद करायचं असेल तर तुम्हाला इथे टेलगेट जर बंद करायचं असेल तर इथे एक लिव्हर दिलेलं आहे, बटन दिलेलं आहे, ते तुम्ही प्रेस केलं तर बूट जो आहे तो ऑटोमॅटिकली बंद होईल. हे जे होतं हे मागचं प्रोफाईल, रिअर प्रोफाईल Sierra.ev तुम्हाला अशा प्रकारचं बघायला मिळतं. कसा वाटला मागचा लुक Sierra.ev कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा. त्याचबरोबर महत्त्वाचं फीचर म्हणजे तुम्ही व्हेकल टू लोड आणि व्हेकल टू व्हेकल ह्या गाडीची बॅटरीपासून दुसऱ्या गाडीला सुद्धा चार्ज करू शकता, किंवा तुमचे गॅजेट्स वगैरे असेल तर लाईट्स वगैरे असेल ते देखील व्हेकल टू लोड करून तुम्ही चार्ज देखील करू शकता. हे एक चांगलं फीचर जे ते तुम्हाला Sierra.ev मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो, या साईडचा लुक जो तुम्हाला Sierra.ev अशा प्रकारे मिळेल. तर Tata.ev ची बॅजिंग तुम्हाला या साईडला मिळते. इथे ब्लाइंड स्पॉट मिरर जो येतो तुम्हाला बघायला मिळते. इथे कॅमेरा आहे, टर्न इंडिकेटर तुम्हाला इथे ओव्हरव्ह्यू मिळून जातात आणि ब्लॅक कलरमध्ये ओव्हरव्ह्यू जे ते गाडीचे ऑटो फोल्डेबल ओव्हरव्ह्यू आहेत. इथे तुम्हाला फ्लड डोअर हँडल मिळतात. कीलेस एंट्री जे ते गाडीमध्ये दिलेली. गाडीची चावी जी आहे Sierraची तुम्हाला EVची अशा प्रकारे बघायला मिळते. इथे तुम्ही जर बघितलं तर लॉक अनलॉक करू शकता, बूट ॲक्सेस करायचं तुम्ही इथनं करू शकता. आणि हे जे स्विच जे आहे हे जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर समन मोड जो तो ॲक्टिवेट होतो. जर तुम्ही पार्किंगमध्ये कुठे गाडी लावलेली असेल आणि काढता येत नसेल तर तुम्ही हे समन मोडचा वापर करून, गाडीचं जर डोर तुम्हाला उघडता येत नसेल, आतमध्ये बसता येत नसेल, तर तुम्ही समन मोडचा यूज करून गाडी जे ते पुढे मागे घेऊ शकता. हे फीचर जे ते खूप चांगले आहे. आपण जेव्हा या गाडीचे टेस्ट ड्राईव्ह घेऊ तेव्हा रेंज टेस्टचा व्हिडिओ करू, तेव्हा मी तुम्हाला हे समन मोड कसं ॲक्टिवेट करायचं आणि कसं वापरायचं ते देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि पाठीमागे जर बघितलं तर हे जी ग्लास नाही, हे मिररच आहे, पण हे ड्युअल टोन कलरमध्ये गाडीच्या लुकला Sierraला खूप चांगलं दिसतं. आणि लवकरच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल Sierraचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार. तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. मागचं डोअर जे ते अशा प्रकारे उघडायचं आहे.
डोर उघडल्यानंतर तुम्हाला इथे सनशील्ड मिळून जातं, त्याचबरोबर डोर लॉक अनलॉक इथे सिल्वर फिनिश जे करण्यात आलेली, पॉवर विंडोचं कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातो. इथे Sierra.ev इलेक्ट्रिक गाडीमध्ये तुम्हाला 12 JBL स्पीकर विथ डॉल्बी ॲटमॉस सिस्टीम जे ते तुम्हाला मिळून जाते, जे की 12 JBLचे स्पीकर गाडीमध्ये दिले, त्यामुळे साऊंड सिस्टीमला कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला Sierraमध्ये बघायला मिळणार नाही. इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली, इथे तुम्ही स्पीकर लावू शकता. इथे एक लॅम्प बघायला मिळून जातो. त्याचबरोबर आतमध्ये बसल्यानंतर जर मंडळी बघितलं ना, तर स्पेस जो आहे ना, तो लेग रूम झालं, हेडरूम झालं, तो नक्कीच एकदम चांगला आहे आणि परफेक्ट आहे. आणि सीट जे आहेत ते प्रीमियम तुम्हाला सीट जे आहेत ते Sierraमध्ये इलेक्ट्रिकमध्ये बघायला मिळतं त्या गाडीमध्ये. आणि इथे आर्म रेस्ट जो तो मिळून जातो देण्यात आलेली आहे, आणि 3 ॲड्रेस मिळून जातात, जे की इथे ॲडजस्टेबल आहे. 3 पॉईंट सीट बेल्ट देखील दिलेले आहे, एक चांगले. इथे तुम्हाला ग्रॅब हँडल मिळून जातो, त्याचबरोबर इथे लॅम्प देखील आहे, जो की अशा प्रकारे आहे. त्यासोबतच या साईडला सुद्धा सनशील्ड मिळून जाते आणि 12 JBLचे स्पीकर गाडीमध्ये दिलेले. आणि जर सनरूफ बघितला ना, तो मोठा पॅनोरामिक सनरूफ जो तो तुम्हाला इथे Sierra.ev इलेक्ट्रिक गाडीमध्ये बघायला मिळून जातो. आणि 3 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल बसू शकतात. आणि इथे खाली हंप वगैरे नाही, आणि गाडीची बॅटरी जी आहे ती इथे खाली देण्यात आलेली आहे. आणि कम्फर्टेबल सीट जे ते तुम्हाला इथे Sierra.ev इलेक्ट्रिकमध्ये गाडीमध्ये दिलेले आहे. त्यासोबतच इथे तुम्ही हे लेग रूम जो तो माझा बघू शकता, ही सीट जी आहे ते खूप मागे करण्यात आलेली आहे. पुढे माझ्या अकॉर्डिंग मी ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवतो. इथे पॉकेट होल्डर जे तुम्हाला इथे मिळून जातं. रिअर AC वेंट इथे दिलेले आहे. त्यानंतर 65 वॅटचं टाईप सी चार्जिंग पोर्ट दिलेले आहे, त्यामुळे तुम्ही फास्ट चार्जिंग इथे मोबाईलची करू शकता. इथे सुद्धा पॉकेट होल्डर आहे. त्या साईडला सुद्धा तुम्हाला ग्रॅब हँडल मिळून जातो, लॅम्प देखील दिलेले. आणि समोरचं Sierraचं व्ह्यू तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतं. त्याचबरोबर मंडळी, ही गाडी जी आहे ती तुम्ही 3 प्रकारे चालू करू शकता, जी की मोबाईलमधनं तुम्ही गाडी चालू करू शकता. त्याचबरोबर इथे NFC कार्ड जे आहे ते स्मार्ट कार्ड जे आहे ते इथे लावल्यानंतर सुद्धा डोर अनलॉक होऊन आतमध्ये तुम्ही बसू शकता. आणि तिसरं जे आहे ते तुम्हाला गाडीसोबत जे की येते तिथनं सुद्धा गाडी जी आहे ते स्टार्ट करू शकता. आणि आता इथे तुम्हाला डोर जे ते फ्रंटचं उघडल्यानंतर इथे बघितलं तर इथे एक लॅम्प मिळून जातो, स्पीकर लावण्यासाठी जागा दिलेली आहे. इथे बॉटलवर अम्ब्रेला होल्डर सुद्धा दिलेले. पॉवर विंडोचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात. आयरोएम ॲडजस्ट तुम्ही इथनं करू शकता. ड्रायव्हर साईड पॉवर विंडोचे इथे 1 टच ऑटो अप डाऊन फीचर तुम्हाला इथे मिळून जातं. त्याचबरोबर आता आपण आतमध्ये बसूया, काय काय फीचर दिलेले. इथे फ्रंटला जे ड्रायव्हर सीट आहे ना, समोरचे 2 सीट जे ते व्हेंटिलेटेड सीट दिलेले आहेत. त्याचबरोबर मेमरी फंक्शन सोबत येतात. आणि ड्रायव्हर सीट जे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता इलेक्ट्रॉनिकली. आणि को ड्रायव्हर सीट 4 वे ॲडजस्टेबलचा ऑप्शन सुद्धा, हे जे फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले आहे. आणि सीट कम्फर्ट जो तो थाई सपोर्ट सुद्धा चांगला दिलेला आहे. मी आता आतमध्ये बसूयात आणि आतमध्ये इंटेरियर Sierra.ev इलेक्ट्रिक गाडीचं कसं आहे ते देखील बघू. त्यानंतर मंडळी, आतमध्ये बसल्यानंतर स्टार्ट स्टॉपचं बटन तुम्हाला इथे मिळून जातं. AC वेंट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला HUD म्हणजे हेड्सअप डिस्प्ले जो तो तुम्हाला इथे ऑन होतो. मी तुम्हाला ऑन करून देखील दाखवतो. टेरेन मोड तुम्हाला मिळून जातात, जे की 6 टेरेन मोड आहे. इथे जर बघितलं तर इको, पॉवर, बूस्ट मोड सुद्धा गाडीमध्ये दिलेला आहे. आणि ते जर फिनिश बघितले ती देखील नक्कीच चांगली. आणि Sierraचं स्टेअरिंग व्हील जे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातं, जे की लेदर रॅप स्टेअरिंग व्हील आहे. एअरबॅग तुम्हाला इथे मिळून जातात. 6 एअरबॅग स्टँडर्ड जे तुम्हाला Sierra.ev मध्ये मिळून जातात. इथे कॉलचे कंट्रोल तुम्हाला बघायला मिळतात. मी गाडीमध्ये आतमध्ये बसल्यानंतर जो सेंटर कन्सोल आहे, इथे तुम्हाला गिअर नॉब देतो अशा प्रकारे ऑटोमॅटिक गिअर नॉब बघायला मिळतो, जे की रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह मोड दिलेला. पार्किंग ब्रेक जो तो या साईडला इथे दिलेला आहे. हेड आर्म रेस्ट जो आहे तो तुम्हाला स्लायडिंग मिळून जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही कॉईन वगैरे सुद्धा ठेवू शकता. चांगला डीप असा आहे. इथे तुम्हाला वायरलेस चार्जर मिळून जातं. इथे तुम्ही तुमचा मोबाईल जो तो चार्ज करू शकता. त्याचबरोबर इथे सुद्धा कप होल्डर देण्यात आलेले, इथे तुम्ही कप वगैरे ठेवू शकता. आणि 65 वॅटच्या टाईप सीचे पोर्ट जो तो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे AC बघितलं तर ऑटोमॅटिक AC मिळून जातं, जो की टच पॅनल आहेत. हजार्ड लॅम्पचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं. आणि फुल्ली ऑटोमॅटिक AC जो तो तुम्हाला इथे मिळून जातं. साऊंड बार इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ट्रिपल स्क्रीन जी आहे ते तुम्हाला Sierra इलेक्ट्रिक मध्ये तुम्हाला बघायला मिळते, जी की मॅसिव्ह ट्रिपल स्क्रीन जी येते तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम बघायला मिळून जाते. इथे तुम्ही जर त्याच्या फॅमिली मिळून येते या कन्सोलवरती गेम वगैरे देखील खेळू शकता. इथे स्टेअरिंग जर बघितलं तर इथे तुम्हाला कॉलचे कंट्रोल मिळून जातात. क्रूज कंट्रोल आहे. त्याचबरोबर लेवल 2 ॲडॅसचे फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले आहे, जे की कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट असे बरेचसे फीचर जे ते ॲडॅसचे मिळून जातात. आयरा कनेक्टेड फीचर गाडीमध्ये दिलेले. त्याचबरोबर ऑटो डिमिंग IROM तुम्हाला इथे मिळून जातो. त्यानंतर इथे लॅम्प देण्यात आलेले. सनरूफ तुम्हाला उघडायचं तुम्ही इथनं सनरूफ जे ते उघडू शकता. सनवायझर जर बघितला ना, तर तो तुम्हाला अशा प्रकारे जो येतो ॲडजस्टेबल मिळून जातो. त्यानंतर इथे लॅम्प देखील दिलेला आहे. एअरबॅग सुद्धा आहे. आणि 6 एअरबॅग स्टँडर्ड जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात. त्यानंतर गाडी स्टार्ट केल्यानंतर मित्रांनो, Sierraची जी स्क्रीन आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला Tata.ev चे बॅजिंग जे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. इथे बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिटी मोड तुम्ही इथे मोड वगैरे चेंज करू शकता. त्याचबरोबर इथे टेरेन मोड मध्ये जर बघितलं, नॉर्मल, स्नो, मड, सँड, रॉक क्राउल
आणि कस्टम असे एकूण 6 मोड जे तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्याचबरोबर इथे रेंज किती मिळणार आहे, गाडीची बॅटरी पर्सेंटेज किती, बॅटरी किती चार्ज येते तुम्ही इथनं बघू शकता आणि भरपूर इन्फॉर्मेशन जे तुम्हाला इथे बघायला. त्यानंतर व्हेकल इन्फो तुम्ही बघू शकता, टायर मध्ये प्रेशर हवा किती येते तुम्ही इथनं बघू शकता. त्यानंतर एनर्जी आणि त्यानंतर मीडियाचे कंट्रोल तुम्ही इथे बघू शकता. नॅव्हिगेशन जे येते इनबिल्ट मॅपल नॅव्हिगेशन जे तुम्हाला इथे मिळून होतं. आणि इथे जर स्क्रीन बघितली ना, इथे भरपूर फीचर देण्यात आलेले. जर फीचर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर अमेझॉन अलेक्साचं फीचर दिलं, AQS देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही एअर प्युरिफिकेशन ऑन करू शकता. त्याचबरोबर ऑटो पार्क असिस्ट फीचर तुम्हाला इथे मिळून जातं. त्यानंतर क्लायमेट कंट्रोल आहे. कनेक्टेड सेटिंग जर बघितलं तर सॉफ्टवेअर अपडेट वगैरे, शेअर लोकेशन, व्हेकल डॉक्युमेंट वगैरे तुम्ही इथे सेव्ह करू शकता. त्यानंतर ॲप वगैरे कोणकोणते इन्स्टॉल आहेत ते तुम्ही इथनं बघू शकता. त्यानंतर FM रेडिओ वगैरे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, आयरा कनेक्टिव्हिटी सगळे फीचर जे तुम्हाला इथे मिळून जातात. JBLचे स्पीकर तुम्हाला गाडीमध्ये दिलेले. मूड लाईट जे ते ॲम्बियंट लाईट जे तुम्हाला वरच्या साईडला इथे गाडीमध्ये दिलेले. आणि इथे सुद्धा जर स्क्रीन बघितली ना तर इथे तुम्ही गेम वगैरे सुद्धा खेळू शकता. आणि ही स्क्रीन जी आहे ते को ड्रायव्हर सुद्धा जो तो यूज करू शकतो. क्लॉक वगैरे दिलेले. त्यानंतर कस्टम टेरेन मोड जे तुम्ही इथे सेट करू शकता. इथे रिजन लेवल किती आहे. आणि पॅडल शिफ्टर जर बघितलं तर हे रिजनरेशनचे पॅडल शिफ्टर आहे की रिजनरेटेड ब्रेकिंग सिस्टम तुम्ही सेट करू शकता. वायपरचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात, जे की ऑटोमॅटिक वायपर कंट्रोल आहे. परत इंडिकेटर आणि हेडलॅम्प जे ते ऑन करायचं तुम्ही इथनं करू शकता. हेडलाईटचा थ्रो जो आहे तो तुम्हाला ऍडजस्ट वाढवायचा असेल, कमी करायचं इथनं तुम्ही करू शकता. आणि रेंज किती ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ट्रिप A ट्रिप B ऍडजस्ट करू शकता, सेट करू शकता. त्यानंतर डॉल्बी ॲटमॉस्फिअर फीचर मिळून जातं. हॉरायझन व्ह्यू आहे, हायपर एअर विजन, HUDचं जे ते तुम्ही इथे यूज करू शकता. इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते. Tata.ev मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर EVची सेटिंग आहे. त्यानंतर चार्जिंग असिस्टंट म्हणजे कुठे कुठे चार्जिंग स्टेशन तुम्ही इथनं बघू शकता. डिस्चार्जिंग मोड, चार्जिंग हेल्थ पॅटर्न कसा आहे गाडीचा ते देखील बघू शकता. बरेचसे फीचर्स तुम्हाला इथे मिळून जातात. त्याचबरोबर इथे रिव्हर्स असिस्टचं फीचर मिळून जातं. व्हॉइस असिस्टंट आहे, सायलेंट मोड आहे, रिलॅक्स मोड देखील आहे. इथे नॅव्हिगेशन जे ते तुम्हाला मॅपल इंडिया इनबिल्ट नॅव्हिगेशन जे तुम्हाला इथे बघू शकता. अशा प्रकारे यूज करू शकता. आणि ही जी स्क्रीन आहे ही देखील चांगली मोठी दिलेली आहे. तुम्हाला खालच्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही स्क्रीन आणि ही स्क्रीन तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला 360 डिग्रीचं फीचर पाहिजे तर सराउंडेड व्ह्यू मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला कॅमेरा जो तो बघायला मिळून जातो. इथे 2D मध्ये 3D मध्ये देखील तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण गाडी जे ते गाडीचा व्ह्यू जो तो 540 डिग्री तुम्हाला टाटा सिएरा बघायला मिळून जाते. अशा प्रकारे तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू जो तो तुम्हाला बघायला मिळतो. ब्लाइंड स्पॉट मिरर जो तो तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातो. आणि महत्वाचं म्हणजे लेवल 2 ॲडसचे फीचर गाडीमध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, टाटा मोटरची ही Tata.Sierra EV जी ऑल व्हील ड्राईव्ह गाडी, या गाडीबद्दल संपूर्ण फीचर जे ते मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये कोणकोणते चांगले फीचर दिलेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाडीची जी इलेक्ट्रिक असल्यामुळे मोटर आणि बॅटरी. जर मोटर बघितली तर फ्रंटला तुम्हाला हाय परफॉर्मन्स इंडक्शन मोटर दिलेली, जी पॉवर प्रोड्यूस करते 140 PS ची. याचबरोबर जी मागची मोटर देण्यात आलेली, जी परमनंट मॅग्नस सिंक्रोनस मोटर दिलेली, जी पॉवर प्रोड्यूस करते 209 PS ची. आणि टोटल जर या दोन्ही मोटरचा टॉर्क बघितलं तर 504 न्यूटन इतकं टॉर्क जी ही मोटर जनरेट करते. IP67 रेटिंग सोबत तुम्हाला मोटर आणि बॅटरी बघायला मिळेल. आणि यामध्ये व्हेरियंट बघितलं तर प्युअर S, ॲडव्हेंचर, एम्पावर्ड A आणि एम्पावर्ड A क्वाड व्हील ड्राईव्ह असं हे टॉप व्हेरियंट आहे. यामध्ये तुम्हाला 75 किलोवॅट बॅटरी पॅक बघायला मिळतो. आणि Sierra.ev मध्ये 2 बॅटरी पॅक दिलेले, जे की 63 किलोवॅट आणि 75 किलोवॅट असे 2 बॅटरी पॅक तुम्हाला बघायला मिळतात. आणि गाडीची जर रेंज बघितली तर सर्टिफाईड रेंज येते 665 किलोमीटर आहे. आणि रिअल वर्ल्ड रेंजमध्ये तुम्हाला 500+ किलोमीटरची रेंज येते या गाडीसोबत मिळू शकते. 63 किलोवॅटवाला जर व्हेरियंट तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये जर रेंज बघितली तर 566 किलोमीटरची सर्टिफाईड रेंज आहे. आणि रिअल वर्ल्डमध्ये 460 किलोमीटरची रेंज येते. तुम्हाला रिअल वर्ल्ड रेंज येते मिळू देखील शकते. आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम गाडीमध्ये दिलेले. आणि वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर लाईफ टाईम वॉरंटी म्हणजे 15 वर्ष तुम्हाला बॅटरीवरती लाईफ टाईम वॉरंटी बघायला मिळते. 63 किलोवॅट बॅटरी पॅकवाला जर व्हेरियंट घेतलं त्यामध्ये जर मोटर बघितली तर मागच्या साईडला रिअर व्हीलला मोटर देण्यात आलेली, जी की PMS मोटर आहे. त्याची जर पॉवर फिगर 238 PS ची पॉवर प्रोड्यूस करतं. आणि टॉर्क जर बघितलं तर 315 न्यूटन इतका मोटर जे टॉर्क जनरेट करतं. आणि लिथियम बॅटरी जे ते गाडीमध्ये यूज करण्यात आले. लेवल 2 ॲडसचे फीचर तुम्हाला मिळून जातात. HUD म्हणजे हेड्स अप डिस्प्ले दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गाडीवरती वॉरंटी जे आहे 3 वर्ष किंवा 1,25,000 किलोमीटर इतकी. आणि मोटरवरती वॉरंटी बघितली तर 1,60,000 किलोमीटर आणि 8 वर्ष इतकी वॉरंटी तुम्हाला Sierra.ev या इलेक्ट्रिक गाडीवरती दिलेली आहे. त्याचबरोबर बॅटरीची जी लाईफ टाईम वॉरंटी, जी की 15 वर्ष लाईफ जी येते त्याप्रमाणे, आणि अनलिमिटेड किलोमीटर इतकी वॉरंटी बघायला मिळून जाते.
आणि फीचर वाईज बघितलं इको सिटी पॉवर मोड मिळून जातं, बूस्ट मोड सुद्धा गाडीमध्ये दिलेले आहे आणि 6 टेरेन मोड येते गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि ट्रिपल स्क्रीन मिळून जाते, भरभरून फीचर तुम्हाला मिळून जातं, सनरूफ दिलेलं आहे. त्याचबरोबर सेफ्टी फीचर तर 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला मिळून जातात, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ESP, ABS, EBD असे भरपूर सेफ्टी फीचर गाडीमध्ये सिएरामध्ये तुम्हाला कंपनीने दिलेले आहे. आणि रेंज देखील गाडीची चांगली, गाडी एकदा आपण चालून बघणार आहोत, रेंज तुम्हाला किती मिळते त्याचा सुद्धा व्हिडिओ देतो तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. त्याचबरोबर मंडळी या गाडीची जर किंमत बघितली Sierra.EV ची तर या गाडीची किंमत प्युअर व्हेरियंट पासून स्टार्ट होते 18,79,000 ते टॉप व्हेरियंट जे ते 26,48,000 ही एक शोरूम किमती Sierra इलेक्ट्रिक चालू होते. आणि ह्या गाडीचं हे टॉप व्हेरियंट जे ते बघितलं तर क्वाड व्हील ड्राईव्ह टॉप व्हेरियंट तुम्हाला बघायला मिळेल. या गाडीची किंमत ऑन रोड जे ते 28,21,436 रुपये इतकी ऑन रोड किंमत जे ते पुण्यामधली आहे Sierra EV ची. जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील होऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ Sierra EV चा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून ठेवा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि या गाडीची Sierraची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल तर शॉर्ट टाटा मोटर शोरूम शंकर शेट रोड पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करून टेस्ट ड्राइव्ह देखील गाडीची घेऊ शकता. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.